नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमेझिंग मॅथ्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर बघा, आपण स्टॅटिस्टिक्स या जास्त वेटेज असणाऱ्या अल्जेब्रामधल्या सर्वात जास्त वेटेज असणाऱ्या चॅप्टरमधील आपण मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी पाहणार आहोत. तर मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी किती आहेत? 3 आहेत. त्या मीन, मेडियन, मोड. त्याच्यातील मीन महत्त्वाचा आहे. तर मीनमध्ये तुम्हाला 3 मेथडनं काढायचं आहे. आज आपण डायरेक्ट मेथडनं हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा ते पाहणार आहोत. तर हमखास विचारला जाणारा प्रश्न आणि वेटेज जास्त आहे, त्यामुळे तुम्हाला हे करायचंच आहे. क्वेश्चन बघा काय म्हणतोय. अ मिल्क सेंटर सोल्ड मिल्क टू सो कस्टमर्स. द टेबल बिलो गिव्ह द नंबर्स ऑफ कस्टमर्स अँड द मिल्क दे परचेस्ड. फाइंड द मीन ऑफ द मिल्क सोल्ड बाय द डायरेक्ट मेथड. तर डायरेक्ट मेथडनं हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा ते आपण पाहूया. त्यासाठी तुम्हाला डाटा दिलेला आहे पहा. तर एवढा डाटा दिलेला आहे. मिल्क सोल्ड लिटरमध्ये दिलेला आहे. त्याचे क्लास दिलेले आहेत 1, 2, 2 to 3, 3 4, 4 5, 5 to 6. नंतर डाटामध्ये काय दिलेलं आहे? नंबर ऑफ कस्टमर्स 17, 13, 10, 7, 3. म्हणजेच काय दिलेलं आहे? क्लास आणि फ्रिक्वेन्सी दिलेली असते. तर आपल्याला त्यासाठी आता टेबल व्यवस्थित आखून घ्यायचा आहे, फॉर्म्युला व्यवस्थित लिहायचा आहे, तरच तुम्हाला हमखास अशी 4 मार्क पडणार आहेत. त्यासाठी काय करायचं आहे पहा. तर आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा बाय डायरेक्ट मेथडनं हा प्रश्न मीन बाय डायरेक्ट मेथडनं हा प्रश्न काय करायचा आहे, डायरेक्ट मेथडनं सोडवायचा आहे. तर आता त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर पहिला मिल्क सोल्ड लिटरमध्ये आहेत ते क्लास आहेत. क्लास कसे आहेत? क्लास लिहून घ्यायचे आहेत, ते लिटरमध्ये आहेत. तर नंबर ऑफ कस्टमर्स म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. नंबर ऑफ कस्टमर्स म्हणजे FI दिलेले आहे, फ्रिक्वेन्सी दिलेले आहेत. तर आपण काय करूया, क्लास लिहून घेऊया. 1 to 2, 2 to 3, 3 to 4, 4 to 5, 4 to 5, 5 to 6. तर क्लास लिहून झालेले आहे. फ्रिक्वेन्सी काय दिलेली आहे ती लिहूया. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 17, 13, 10, 7, 7, 3 अशा पद्धतीने दिले आहे. तर क्लास आणि नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी त्यांनी दिलेली आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, क्लास मार्क काढायचा आहे. क्लास मार्क कसा काढणार आहे आपण? त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, क्लास मार्क काढायचा आहे. क्लास मार्क कसा काढतो, तर जो क्लास दिलेला आहे त्याची वरली मर्यादा आहे 1 आणि अप्पर लिमिट आहे 1 आणि लोअर लिमिट आहे 2. यांची बेरीज भागिले काय करायचं आहे, 2 करायचं आहे. 1 + 2/2 म्हणजेच काय येतं, ते 1.5 येतं. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि 2 + 3/2 म्हणजे किती येतं, तर ते येतं 2.5, 2.5, 3.5 अशा पद्धतीनं क्लास मार्कमध्ये काय असतं, सेम डिस्टन्स असतं. 1.5, 2.5, 3.5, 4.5 आणि काय आलं आपलं आता 5.5 येणार. बरोबर आहे का? तर आता क्लास मार्क झाल्यानंतर आपल्याला हा झाला XI झाला. क्लास मार्कलाच आपण काय म्हणतो, FI झाला फ्रिक्वेन्सी आणि क्लास मार्क XI झालं. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला मीनचा फॉर्म्युला पाठ असेल तर त्याच्यासाठी आपल्याला FI XI लागतो. तर FI XI आपण यांचा गुणाकार करून घ्यायचा. FI XI यांचा गुणाकार किती येणार, 17 × 1.5 यांनी गुणायचा आहे आपल्याला. तर 15 ते किती येणार, 15 ते 105. 105 हातच्याले 10, हातच्याले 10 आले. तर 15 एके 15 आणि 10 किती आले, 25. म्हणजे किती आले, 25.5 आला. नंतर दुसरा काय आहे, 25 न 13 गुणल्यानंतर किती येतं, 25 × 3 = 75. हातच्याले 7, 25 एके 25, 25 आणि 7 किती, 32, 32.5. 35 न 10 गुणून घेतल्यानंतर किती येणार, 35च येणार उत्तर, 35.0 येणार.
45 7ला गुणून घेतल्यानंतर 7 5 35, हातच्याले 3 7 चोक 28, 28 आणि 3 किती झाले 31. 31.0 इथं पॉईंट येणार आहे कारण आपण 4.5 चा पॉईंट इथं दिलेला आहे. नंतर 55ला 3 गुणून घ्यायचं आहे तर किती येणार आहे 3 5 15, हातच्याले 1 3 5 15 आणि 16, 16.5 येणार आहे. तर आपल्याला यासाठी काय लागतं बघा यन लागतो, यनची काय लागते बेरीज लागते. तर 17 आणि 13 10 7 3 यांची बेरीज किती येते बघा 10 आणि 7 17, आणि 17 आणि 17 34, आणि 13 आणि 3 16, 34 आणि 16 झाले 50. आता समेशन आता ह्यांची बेरीज म्हणजे काय असती समेशन FI असती, समेशन असती, बेरीज म्हणजे समेशन. तर यन म्हणजेच हे काय केलेलं आहे समेशन FI आपण काढलेलं आहे, किंवा यन टोटल फ्रिक्वेन्सी यन असं लिहितो आपण. तर समेशन FI थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, चित्र व्यवस्थित दिसणं झालेलं आहे. तर कॅमेरामध्ये काय फॉल्ट झाला तर पहा, आता दिसतंय का बघा सगळं सर्व तुम्हाला. तर आपण कशा पद्धतीनं काढलेलं आहे समेशन FI यांची बेरीज किती येते पहा. तर 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20, 0 येते, हातच्याले 2 येतात. तर किती येते हातच्याले 2 आहेत. नंतर 5 आणि 5 10, 5 15, 16 17 18 19 20 21, हातच्याले 2 येतात. हातच्याले 2 झाल्यानंतर किती बे बे 2 4 बे 3 6 बे 4 8 बे 5 10 बे 11 12 बे 17 14, 14 म्हणजे 141.0 आलं समेशन FI. वी नो दॅट mean is equal to x bar is equal to summation FI upon summation FI किंवा n आपण म्हणलं तरी चालतंय. तर ती किती आहे ते घालायचं किंमत 141.0, आणि n आपला टोटल किती आला आहे 50. तर आपण भागून घेऊया. तर आता आपण 5 पहिल्यांदा भागूया, किती येतं 5 भागल्यानंतर बघूया. 5 किती येणार 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15 पुढे जाते ना, म्हणून 5 दोन्ही 10 आले. 5 दोन्ही 10, राहिले किती 4 पंचाटे 40, 45 40, आणि नंतर किती 1 राहतात. 5 दोन्ही 10, बरोबर आहे का. मग नंतर 5 दोन्ही 10, खाली पूर्ण भाग गेला, बरोबर आहे का. 5 दोन्ही 10, खाली 10 शिल्लक आहे आपल्या 5तलं. तर ते आपण परत वरती नेऊया. 2 पॉईंट, आता हा पॉईंट इकडं सरला, 2.82 लिटर आलं उत्तर. काय आलं मीन आपला आला 2.82 लिटर. हेच आपला आन्सर आहे. आन्सरला बॉक्स करणं गरजेचं आहे, देअरफॉर म्हणणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही जर असा क्वेश्चन सॉल्व केला व्यवस्थित, तर लास्टला तुम्ही कॉलम पण व्यवस्थित आखून जर घेतला. तर माझ्याकडे आता पट्टी नाही, त्यामुळं मी आता अशा पद्धतीनं आखून घेते. तुम्ही जर व्यवस्थित आखून तुमचे मार्क तुम्ही मिळवू शकता. टेबल व्यवस्थित, नंतर फॉर्म्युला व्यवस्थित लिहायचा आहे तुम्हाला. परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि बघा आता तुम्हाला अशा पद्धतीने तुमचा जर क्वेश्चन तुम्ही रेडी केला तर तुमचा मार्क कुठे सुद्धा कट होणार नाही, आणि तुम्हाला पूर्णच्या पूर्ण त्या क्वेश्चनचे 4 मार्क मिळून जातील. थँक्यू. बघा तरी पण टेबल आपला आखलेला आहे. अशा पद्धतीने टेबल व्यवस्थित पाहिजे, फॉर्म्युला पण व्यवस्थित आहे.
तर हा प्रश्न डायरेक्ट मेथडनं आपण सॉल्व केलेला आहे. थँक्यू.